बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, जर तुम्ही अजूनही शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब केला नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ हे माध्यम सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून शिवसेनेच्या अनुषंगाने असलेल्या साऱ्या बातम्या, सारा माहितीपट मला तुम्हा सर्वांपर्यंत, उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत, सर्व शिवसैनिकांपर्यंत रोज पोहोचविता येईल. यासाठी शिवसेना एक वादळची मला मदत होते. हे माध्यम तुम्ही सर्वांनी मोठं करावं आणि शिवसेना एक वादळला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करावं, ही तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो. शिवसैनिकांनो, काल मी पुण्यामध्ये होतो. पुण्यामध्ये पुणे स्थित महाडकरांचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. आजचा व्हिडिओ हा महाड विधानसभेवरचाच आहे आणि ह्या मेळाव्याचं मला काही वैशिष्ट्य, ह्या मेळाव्याची काही वैशिष्ट्य मला तुम्हा सर्वांसमोर घेऊन यायचे आहेत आणि असेच मेळावे महाराष्ट्राच्या सर्व विधानसभा क्षेत्रात व्हावेत. जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार उभे राहणार आहेत त्या सर्वांना अगोदरच माहिती आहे आपल्या जागा कुठल्या कुठल्या आहेत. सर्व शिवसैनिकांना अगोदरच कल्पना आहे या सगळ्या गोष्टींची आणि शिवसेनेच्या उमेदवारांना देखील या सर्व गोष्टींची अगोदरच कल्पना आहे. त्या सर्व ठिकाणी आपल्याला निवडणुकांची वाट पाहायची नाही. निवडणुका लागतील त्यानंतर आम्ही तयारी करू, अजिबात नाही. या विधानसभेला, महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेचे 100हून अधिक आमदार जाऊन बसले पाहिजेत. 100हून अधिक, जे आजवर कधी निवडून आले नव्हते ते आता शिवसेनेच्या या अटीतटीच्या लढाईच्या काळात शिवसेनेचे 100हून अधिक आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत आपल्याला बसवायचे. त्यासाठी आतापासून तयारी करायची. मला महाड विधानसभेचं, विशेषतः स्नेहल माणिकराव जगतापांचं विशेष कौतुक करायचंय, आमच्या दिदींचं विशेष कौतुक करायचंय की त्यांनी जी धडपड घेत आहेत. आपण म्हणतो महिला कुठे कमी पडू शकते का? अजिबात नाही, अजिबात नाही, कुठल्याही क्षेत्रात नाही. आज रात्रंदिवस पायाला भिंगरी लावल्यासारख्या स्नेहल माणिकराव जगताप या रात्रंदिवस महाड पिंजून काढतायत. फक्त महाडच नव्हे, मुंबईमध्ये स्थित असलेले महाडकर पुण्यामध्ये असतील, नाशिकमध्ये असतील, ठाण्यामध्ये असतील, कल्याण डोंबिवलीमध्ये असतील, अगदी सुरत गुजरातेत देखील असतील. सगळीकडे मेळाव्यांचं सत्र चालू आहे, सगळीकडे. काल ज्यावेळेस मी माहिती घेतली, मला ह्या समोरच्या टोळीचं, कोत्या मनाचं दर्शन घडलं. इतका धसका घेतलाय शिवसेनेचा, इतका धसका घेतलाय की ज्या वेळेस स्नेहल दिदींचा तो कार्यक्रम ज्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता महाडकरांसाठी, त्याच हॉलच्या हाकेच्या अंतरावर यांनी स्वतःचा कार्यक्रम आयोजित केला. आणि ज्यावेळेस शहरात, म्हणजे कालच्याच सकाळी शहरामध्ये जिथे आपण कार्यक्रम आयोजित केला, अगदी तिथून हाकेच्या अंतरावर यांनी देखील आपला कार्यक्रम आयोजित केला. कालच किती धसका घेतलाय बरं. माणसं जमवण्यासाठी आपल्या हॉलमध्ये एक साधी वस्तू वाटली गेली नाही, पण यांच्याकडे पैठणी वाटप, वस्तू वाटप सारं झालं. म्हणजे माणसं जमत नसतील तर आलोभनं प्रलोभनं दाखवायची आणि माणसं जमा करायची. असो, तो त्यांचा भाग असावा, त्यांच्या स्ट्रॅटेजीचा तो भाग असावा. पण लक्षात घ्या, हे सारे मेळावे होणं फार गरजेचं आहे. काल सारे पुण्यातले, म्हणजे पिंपरी चिंचवड स्थित, जिथे मी स्वतः काल उपस्थित होतो, सारे महाडकर एकत्र जमले आणि त्यांनी विश्वास दाखवला आणि विश्वास दिला देखील की दीदी, भविष्यात आमचं मत तुमच्या पाठीशी आहे. जरी पुण्यामध्ये स्थित असले तरी त्यांचं मतदान अजूनही गावीच आहे, म्हणजे महाडमध्ये आहे. ते सर्व नियोजन भविष्यात तुम्हाला कळेलच. पण लक्षात घ्या शिवसैनिकांनो, लक्षात घ्या, तुम्हाला महाडच्या त्या मतदानाचा आकडा देखील माहीत असायला हवा. हे सगळे झटके का बसतायत ह्यांना? कारण लोकसभेच्या 2024च्या ज्यावेळेस आताच्या निवडणुका झाल्या, सुनील तटकरे जरी विजयी झाले असले तरी महाड विधानसभेतनं विशेषतः सुनील तटकरेंना फक्त 3600चं मताधिक्य मिळालेलं आहे. ती लीड फक्त 3600ची आहे. म्हणजे विद्यमान खासदार असताना, पद संस्था सगळं काही पाठीशी असताना, पैसा अमाप असताना, उपमुख्यमंत्री स्वतःचे असताना आणि राजकारणातला गाढा अनुभव असताना, सगळ्या त्या खाचाखुचा असतात ना, ते काय होतात, ते खळगे सगळं माहिती असताना यांना फक्त 3600चं मतदान पडलं वाढीव. आता सुनील तटकरेंना स्वतःच्या खासदारकीच्या निवडणुकीत यांच्याकडनं जर 3600ची मदत झाली असेल ना, 3600ची, तर तुम्ही मला सांगा, भविष्यात सुनील तटकरे महाड विधानसभेसाठी यांना किती मदत करणार आहेत? आणि ह्यांच्यामध्ये काय वेळा भोपळ्याचं नातं सध्या चालू आहे ना, हे काही आता वेगळं इथे सांगत नाही, व्हिडिओ मोठा होईल. अनेकदा यांच्या मागे मागे पळायचा हे प्रयत्न करतायत, पण जवळ केलं जात नाहीये तिकडनं, खासदारांकडनं जवळ केलं जात नाही. असो, तो विषय आपण नंतर काहीतरी घेऊ. पण लक्षात घ्या, मी तुम्हाला आकडे सांगतो महाड विधानसभेचे. मी तुम्हाला आकडे सांगतो. महाड विधानसभेत 3 तालुके येतात, माणगाव, पोलादपूर आणि महाड. त्या महाडमधनं विशेषतः स्नेहल दिदी स्वतः नगराध्यक्ष राहिलेले आहेत.
महाड विधानसभेमध्ये शिवसेनेला 45,704चं मतदान झालं. 45,704 गीते साहेबांना आणि तटकरेंना झालं 41,792चं मतदान. म्हणजे महाडमधून आपण 3,912 मतांनी प्लस आहोत. याला म्हणतात विजय. 3,912 मतांनी म्हणजे पैसा वाटला, अमाप पैसा वाटला. तरी देखील महाडकर यांच्या पाठीशी उभा राहिला नाही. तुम्ही महाडचं मतदान ऐका. माणगावमध्ये 18,774 मतं गीते साहेबांना पडली, तर तटकरेंना 24,074 मतदान झालं. म्हणजे 5,300 मतदान हे तटकरेंना जास्त झालं. आपण वजामध्ये आहोत 5,300. म्हणजे माणगावमध्ये आपल्याला विशेष लक्ष घालायची गरज आहे. आणि पोलादपूरमध्ये 9,783 गीते साहेबांना झालं, तर तटकरेंना झालं 12,011चं. म्हणजे पोलादपूरमध्ये देखील आपण 2,200 मतांनी मागे आहोत, 2,228 मतांनी. आपल्याला पोलादपूर आणि माणगावमध्ये विशेष लक्ष घालायची गरज आहे. गीते साहेबांना एकूण मतदान झालं 74,261, तर तटकरेंना झालं 77,877चं. म्हणजे एकूण शिवसेना मागे आहे 3,616 मतांनी. 3,600 मतांच्या आसपास शिवसेना मागे आहे. तुम्हाला कळालं हे मेळावे का गरजेचे होते. पुण्यामध्ये असतील, ठाण्यामध्ये असतील, कल्याणमध्ये असतील, मुंबईमध्ये असतील, अगदी सुरतमध्ये देखील शिवसेना मेळावे घेते. कारण शिवसेनेचे हे सगळे कडवट निष्ठावंत शिवसैनिक कामाधंद्याच्या निमित्ताने सुरतमध्ये देखील आता आहेत. कारण आपल्या सगळ्या कंपन्या आता सुरतमध्ये जात आहेत, गुजरातमध्ये जात आहेत. तुम्ही सर्व पाहताय. विचार करा, ज्या महाडमध्ये स्वतः 2-2 MIDC आहेत, 2-2 MIDC, या महाडकरांना खरं तर बाहेर का जावं, महाडमध्येच का रोजगार उपलब्ध झाला नाही. तर त्या महाडमध्ये या 2-2 MIDC मध्ये गेल्या 15 वर्षामध्ये किती कंपन्या आल्या? क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह. थेट आव्हान आहे, थेट प्रश्न आहे. काही वेगळं विचारत नाही. लिस्ट घेऊन बसायचं. महाड MIDC मध्ये असं उद्योगांना पूरक किती वातावरण तयार झालं की कंपन्यांना यावंसं वाटलं. नाही, महाराष्ट्रातली कुठलीही MIDC नको, महाड MIDC आम्हाला हवी आहे. बघायला गेलं तर JNPT बंदर, अगदी कनेक्टिव्हिटी, रस्त्यांची अवस्था पाहिली तुम्ही? कनेक्टिव्हिटी, रस्त्यांची अवस्था पहा. महाड ते JNPT बंदराच्या कनेक्टिव्हिटीची अवस्था पहा, रस्त्यांची. त्यानंतर म्हणजे सगळे काही, म्हणजे वातावरण तसं आहे, अनुकूल आहे. पण असं काय झालंय की महाडमध्ये एकही नवी कंपनी येत नाही. कुणाची टक्केवारी तिथे नसते. कुणाचं चालतं JCB मध्ये, कुणाचं चालतं त्या बसेसमध्ये, कुणाचं चालतं लेबरमध्ये, कुणाचं चालतं सगळ्या कंपन्यांमध्ये. सगळ्या कंपन्यांमध्ये कुणाची टक्केवारी आहे, अगदी भंगारापर्यंत कुणाची टक्केवारी आहे. काही वेगळं सांगायची इथे गरज नाही. कंपन्या कुणाला घाबरतात? काय ह्या कंपन्या घाबरतात? महाडमध्ये येऊन आपला बिझनेस करण्यासाठी या कंपन्या का घाबरतात? याचं काहीतरी उत्तर द्याल का कोणीतरी? असो, आज इथे कंपन्या आल्या नाहीत गेल्या 15 वर्षात, पण गेल्या भरपूर कंपन्या बाहेर गेल्या. आणि आता तर ST महामंडळाचं अध्यक्षपद मिळाले. घेतलाय म्हणे, कारभार घेतलाय म्हणे, घेणार नव्हते, घेतलाय. पण बरं झालं घेतला, कारण आयुष्यातली शेवटची आमदारकी संपल्यानंतर काहीच मिळणार नव्हतं. कमीत कमी हा शेवटचा, आपल्या नावाला एक टॅग लागला, ST महामंडळाचे अध्यक्ष राहिलेले आहेत असं कोणीतरी म्हणू शकतं. ST महामंडळाचे माजी अध्यक्ष. तसं तुम्ही पाहिलं असाल, ज्याला ज्या गोष्टीत अनुभव असतो त्या गोष्टीत कामं मिळत असतात. अगदी आपल्या वैयक्तिक आयुष्यातही बघा, तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये तुम्ही काम केलं असेल त्याच फील्डमध्ये तुम्हाला काम मिळतं. आता ST महामंडळाचं भंगार विकलं जात नाहीये, असू शकतं. तुम्हाला समजलं असेल काय ह्याच्या मागचं लॉजिक असू शकतं, काही असू शकतं, आपल्याला नाही माहिती. पण हे म्हणाले, मला वाटतं काल परवामध्ये एक नागरी सत्कार सोहळा झाला कुठेतरी. हे म्हणाले की बरं, पहिल्याच असं नागरी सत्कार सोहळा आहे की ज्या सोहळ्यामध्ये स्वतःचा सत्कार करून घेतलेला आहे आणि दाखवलाय नागरी सत्कार. असेल, प्रत्येकाची आपापली आवड असते. पण नागरी सत्कार सोहळ्यामध्ये हे म्हणाले की 2-3 महिने जर अगोदर मिळालं असतं हे पद, तर कदाचित मला काही ST डेपो असतील किंवा त्यांचे टॉयलेट्स असतील किंवा ST साठी काहीतरी भरीव कामगिरी करता आली असती. चला, चांगला विषय आहे. डोक्यात कुठेतरी चांगलं काहीतरी करायची एक इच्छा जागृत झालेली आहे. पण ते हवाई सुंदरीचं काय प्रकरण आहे? याची खरंच गरज होती का? हवाई सुंदरी, त्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही, वाहक चालकांची अवस्था दयनीय, त्या देखभालीचा तुम्ही तर धिंडवरात निघालेला आहे. तिथे प्रत्येक आगारामध्ये जिथे चालक वाहक राहतात रात्रीच्या याच्यामध्ये वस्तीच्या ठिकाणी, त्याची अवस्था कशी आहे? त्या टॉयलेटची तर अवस्था विचारायलाच नको. टॉयलेटच्या आसपासच्या 100 मीटर अंतरामध्ये लोक उभी राहत नाहीत. आतमध्ये जाणं तर दूरच राहू द्या.
म्हणजे पर्यटनाचा हा जिल्हा. का पर्यटनाचा? काही वेगळं सांगायची गरज आहे? महाड म्हटलं तर छत्रपती शिवरायांचा दुर्गेश्वर रायगड, तो रायगड समोर राहतो आणि अंगावाला शहारा येतो. रायगडाचं नाव जरी घेतलं ना, अंगावर शहारा उभा राहतो. दुर्गेश्वर रायगड, ज्या रायगडाने माझ्या राजांना पाहिलंय. खरंच रायगडची ही भूमी अशी गद्दारी कशी करू शकते? ते मी एक मागे का कोणास ठाऊक मला ते वारंवार आठवतं. रायगड म्हटलं का मला ती क्लिप आठवते. कुणाची तरी सुंदर आवाजामध्ये माझ्या मोबाईलवर एक सहज क्लिप आली होती. ए रायगडा सांगणार रे माझा राजा कसा दिसत होता. ए रायगडा, बघा काटा येतोय अंगावर. ए रायगडा सांगणारे माझा राजा कसा दिसत होता, माझा राजा कसा हसत होता. ए रायगडा सांगणारे माझा राजा कसा बसत होता. ए रायगडा सांगणारे माझा राजा कसा बोलत होता. ए रायगडा सांगणारे माझा राजा कसा रुसत होता. तो दुर्गेश्वर रायगड त्या महाडमध्ये आहे. ही क्लिप मी ऐकतो ना, जेव्हा माझ्या अंगावर काटा उभा राहतो. ए रायगडा, आणि ती सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमणारी ती किंकाळी. ए रायगडा सांगणारे. मला खरंच त्या रायगडाला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. ए रायगडा सांगणारे, ज्यावेळेस स्वराज्याचे गद्दार तुमच्या समोर त्या महाराजांसमोर बसवले जात होते आणि त्यांना शिक्षा सुनावली जातील, मला सांग ए रायगडा, माझे राजे त्या गद्दारांकडे कसे पाहत होते. ए रायगडा सांगणारे, माझे राजे त्या गद्दारांकडे कसे पाहत होते. रायगडा सांगणारे. स्वराज्याचे त्या काळातले गद्दार, ज्यांनी स्वराज्याची फितुरी केली असेल, स्वराज्याची बेमानी केली असेल, त्या गद्दारांना ज्यावेळेस शिक्षा होत असेल तिथे त्यावेळेस महाराजांची नजर त्या गद्दारांकडे कशी पडत असेल. ए रायगडा नक्कीच सांग, आम्हाला ऐकायचंय. ते पर्यटनाचा जिल्हा आहे. अनेक शिवभक्त रायगडमध्ये येत असतात, महाडमध्ये येत असतात, किल्ले रायगडाकडे जात असतात, तिकडून शिवथरघळीकडे जात असतात, समर्थांच्या त्या शिवथरघळीकडे जात असतात जिथे दासबोध लिहिला गेला. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे चवदार तळ, म्हणजे हा दुग्ध शर्करा योग आहे. तिथेच महाडमध्ये रायगड आहे, तिथेच महाडमध्ये ते चवदार तळ आहे. तिथेच महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं ते चवदार तळ, जिथे केवढं मोठं आंदोलन झालं होतं. तिथे चवदार तळ्यावर ते आपण म्हणतो ना, दोनच राजे इथे जन्मले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. अशा ह्या पर्यटनाच्या जिल्ह्यामध्ये जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या किंवा छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत पतित झालेली ही भूमी, तिथे काय अवस्था आहे? सगळं भरपूर काही आहे शिवसैनिकांनो तुमच्याशी बोलण्यासाठी, भरपूर काही आहे. आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण खरंच आज जी अवस्था पाहतो त्या रायगडाची, त्या महाड विधानसभेची, खरंच दयनीय अवस्था आहे. आज त्या दिदीला कमी समजतात, हे महिला आहे म्हणून कमी समजतात. काय करणार आहे? तिला म्हणतात तुम्ही काँग्रेसमधून आलेले आहात, काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये. तुम्ही कुठे होतात? 95च्या अगोदर तुम्ही कुठे होतात? ज्यावेळेस तो शेंदूर फासला ना शिवसेनेने, तुम्हाला साहेबांनी जो शेंदूर फासला, त्यानंतर तुम्ही आपलं राजकीय करिअर घडवलात. आपण कुठे होतात? दुसऱ्यावर ज्यावेळेस 2 बोटं उचलता. आज ज्यावेळेस शिवसेनेची कसोटीचा काळ होता, ज्यावेळेस शिवसेना अडचणीमध्ये होती, अशा काळात शिवसेनेमध्ये आलेली ही लोक आहेत. शिवसेनेला भरभराटी असताना त्या काळात तुम्ही आलेली लोक आहात. शिवसेना भरभराटीला होती त्या काळामध्ये. आज शिवसेना ज्यावेळेस संघर्ष करते आपल्या अस्तित्वाचा, त्या काळात जी लोक शिवसेनेमध्ये आली ना, त्या लोकांना आम्ही शिवसैनिक कधी विसरणार नाही. त्यांनी बळ दिलंय शिवसेनेमध्ये येऊन. विभिन्न विचारांची लोक ज्यावेळेस शिवसेनेमध्ये येऊन शिवसेनेच्या विचारांची होतात ना, त्यावेळेस कळतं ह्या लोकांची आमच्या नजरेत किंमत. कारण साराच्या सारा शिवसैनिक पाठीशी उभा राहिला. आज तुमच्या आजूबाजूला असलेली किती माणसं तुमच्या स्वतःचे जुने शिवसैनिक आहेत, आणि काँग्रेसमधून आलेले तुमच्या आजूबाजूला किती आहेत? याचं गणित आम्ही सांगायचं. अनेक गोष्टी निघतील. बात निकली तो बहुत दूर तक जाएगी. अनेक गोष्टी आहेत. अरे त्या मुरली देवराला तुम्ही, मला वाटतं मिलिंद देवराला, मुरली देवरांचा मिलिंद देवरा, त्यांना तुम्ही राज्यसभेची खासदारकी देता. ते कुठून आले होते? कुठल्या पक्षातून आले होते? तिथे का बरं ह्यांच्या साहेबांना नाही वाटलं की महाडवाल्यांना आपण खासदार बनवूयात, एखादं चांगलं पद देऊयात, बरेच वर्ष पक्षाची सेवा घडलेली आहे. हे असंच असतं.
तुम्ही कराल ते राजकारण आणि आम्ही करते काय, गजकरण. ठीक आहे, मी जास्त काही याही विषयावर बोलणार नाही. तुम्ही सारे सुज्ञ आहात महाडकरांनो, तुम्ही सारे सुज्ञ आहात. तुम्हाला निवडायचं आहे आता, तुम्हाला संस्कृती निवडायची. तुम्हाला महाडमध्ये काय नेमकं तुमच्या भविष्यात तुम्हाला वाढवून घ्यायचं हे तुमच्या हातात आहे. सुशिक्षितपणा निवडायचा आहे की तुम्हाला गुंडगिरी निवडायची आहे महाडमध्ये. तुम्हाला भविष्यात महाडचा विकास निवडायचा आहे की कुणा घराण्याचा पर्सनल वैयक्तिक विकास तुम्हाला निवडायचा आहे. महाडचा विकास तुम्हाला पाहिजे की नाही, भविष्यात तुमच्या पुढच्या पिढ्या महाडमध्ये स्थायिक होऊन महाडमध्येच कमवतील असं करायचंय की त्यांना देशोधडीला लावायचंय, हे तुम्ही ठरवायचंय महाडकरांनो, हे तुम्ही ठरवायचंय. आज तुम्हाला वाटेल ते 500 रुपये 1000 रुपये आपल्या घरात येऊन काहीतरी मदत कार्यामुळे टेकवले जातात. आपल्या मनामध्ये आपण शेवटी भावनिक असतो, आपल्याला वाटतं नाही नाही चांगली मदत झाली. पण आज पहा ना तुम्ही, 1500 रुपये तुम्हाला द्यायचे, म्हणजे महिलांचा विशेष सांगतोय, आणि घरातली तरुण मुलं ही बेकार घरात बसवून ठेवायची आहेत. काय उपयोग त्या 1500 रुपयांचा? तुमच्या कंपन्या एकेकडनं काढून घेतल्या जातात आणि हातात 1500 टेकवली जातात, तेही निवडणुकांपर्यंत. निवडणुका संपलं की सगळं संपतंय. कारण ह्या अशा योजना राबवायला करोडोंचा निधी लागतो, जो महाराष्ट्राकडे सध्या नाही. यांनी कर्ज काढतील, हे कर्ज काहीतरी गहाण ठेवून कर्ज काढतील. लक्षात घ्या, तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार कराल आणि करतही आहात, ही माझी खात्री आहे. बाकी तुम्ही सारे समजूतदार आहात आणि सुज्ञ आहात. बाकी यांच्या अर्ध्या भाकरी, पाव भाकरी, बरेच डायलॉग आपण ऐकले. कोणाची तरी बायको आता अर्धी भाकरी खाऊ, नंतर अजित पवार आता पाव भाकरी खाऊ पण एकत्र राहू. कोणाची तरी बायको आत्महत्या करते म्हणून मला मंत्रिपद वगैरे, हे सगळे डायलॉग बाजी वगैरे सगळं सोडा शिवसैनिकांनो. काल परवामध्ये मी ABP माझावर एक मुलाखत पाहिली होती. त्यात मला वाटतं खांडेकरांनी, त्यांचे संपादक खांडेकरांनी एक डायलॉग घेतला होता. काय मस्त विचारलं, पण ते मानलं पाहिजे तुम्हाला. खांडेकर साहेब, जय महाराष्ट्र तुम्हाला, सर्व शिवसैनिकांकडनं. म्हणाले तुम्ही काही कामधंदा वगैरे करत नाही आहात असं तुम्ही स्वतःच म्हणतायत, असंच काहीतरी त्यांनी विचारलं होतं, मला ठीकसं आठवत नाही. मग तुमच्या हातात हे सोन्याची ब्रेसलेट कशी येतात, असा काहीतरी प्रश्न त्यांचा होता. तुम्हाला आठवत असेल तो प्रश्न, सोन्याची ब्रेसलेट वगैरे. म्हणजे हातामध्ये सोन्याचं ब्रेसलेट, ते म्हणतात आता ज्याची त्याची आवडही असू शकते. त्या बाबतीत मीही त्या बाबतीत बघा, प्रत्येक ठिकाणी आपण राजकीय म्हणजे तसं बोलत नाही. कुणाचं काय असू शकतं, कुणाला आवड असू शकते सोनं घालण्याची वगैरे असू शकते. पण तुमच्या हातातले सोन्याचे ब्रेसलेट आहेत ना साहेब, त्या सोन्याच्या ब्रेसलेटला म्हणजे तुम्ही 1 घाला काय 100 घाला काय, पण त्या सोन्याच्या ब्रेसलेटपेक्षा आमच्या हातातलं हे शिवबंधन आहे ना, हे शिवबंधन, हा जो धागा आहे ना शिवबंधनाचा, हा करोडो पटींनी महाग आहे. कारण हा त्याच हातात घातला जाऊ शकतो ज्या मनगटांमध्ये, ज्या मनगटाच्या आतल्या धमन्यांमध्ये, त्या नसांमध्ये निष्ठा असते, भगवी निष्ठा असते, भगव्यासाठी निष्ठा असते. या महाराष्ट्रासाठी, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रासाठी, शिवसेनेच्या महाराष्ट्रासाठी निष्ठा असते. त्याच हातात हा भगवा धागा घातला जाऊ शकतो. त्या ब्रेसलेटची किंमत या भगव्या धाग्याशी होऊ शकत नाही. आम्हाला अभिमान आहे, आमच्या हातात भगवा धागा आहे, आमच्या हातात ब्रेसलेट नाही, आम्हाला अभिमान आहे. तरी देखील असं तुमची ती आवड असू शकते, त्या बाबतीत दुमत नाही. पण भविष्यात महाडकर एक चांगला निर्णय घेतील आणि महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक राजधानीला, सांस्कृतिक राजधानी जिथे दुर्गेश्वर रायगड आहे, त्या राजधानीला एक सुशिक्षित आमदार मिळवून देतील, हे मात्र नक्की होईल. तुर्तास मी इथेच थांबतोय. तुम्हा सर्वांची रजा घेतोय. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.